गेल्या अनेक वर्षापासून लोकनियुक्त नगरसेवक नसल्यामुळे राज्यातील सर्वच महानगरपालिकांचा कारभार नोकरशहांच्या हाती होता. होणार म्हणून महापालिकेच्या निवडणुकीची आशा दाखवण्यात आली होती, पण निवडणुकीचा मुहूर्त काही साधून येत नव्हता. मात्र यावेळी अपेक्षाभंग झाला नाही. आपल्या निवडणूक आयोगाने चक्क निवडणुकीची घोषणा करून टाकली आहे. या महापालिकेच्या निवडणुकीमुळे अनेक इच्छुकांच्या आशेची गंगा वाहताना दिसत आहे. लोकसभा काय किंवा विधानसभा काय यांच्या निवडणुका दर 5 वर्षानंतर नियमितपणे होतात. मग महापालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या बाबतीत नेमकी माशी कुठे शिंकते असा अनेकांना आक्षेप होता. यावेळी माशी शिंकली नाही आणि एकदाची घोषणा झाली. अशीच घोषणा मागच्या टप्प्यातील नगरपालिकेच्या वेळीही झाली होती. तेव्हा मात्र काही ठिकाणी माशी शिंकली. तेथील मतदान आता होणार आहे. ज्यांचे मतदान झाले आहे त्यांचे निकाल जाहीर अजून करण्यात आले नाहीत. ते बिचारे उमेदवार उमेदीच्या भोवऱ्यात गरागरा फिरत आहेत. त्यांचा उद्धार होण्याला आणखीन काही दिवस उरले आहेत. असो, महापालिकेच्या निवडणुका ठरलेल्या नियमित कालावधीत झाल्याच पाहिजे असं कुणालाही वाटणं स्वाभाविक आहे. परंतु गंमत अशी आहे की आपल्या देशात प्रत्येक गोष्टीत जात राजकारण येत असतं. मग या त्या कारणाने निवडणुका लांबत असतात. आपण बऱ्याचदा बघितलं आहे की नगरपालिका झाल्या, महापालिका निवडणुकी होतील तरीही अजून जिल्हा परिषदेचं भिजतं घोंगडं कायमच आहे. हे भिजलेलं घोंगडं अजून किती दिवस भिजतच राहते हे फक्त बघत राहणं इतकंच आपल्या हाती आहे. मुंबईसारखी महापालिका गेले कित्येक वर्ष शिवसेनेच्या व्याघ्र जलात बांधली होती. मुंबई केंद्रशासित करणार अशी आवई त्यावेळी उठली होती. स्वर्गीय वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मुंबई केंद्रशासित होणार या घोषणेचा भावूक फायदा घेऊन तेव्हा बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं मुंबईचा गड जिंकला. हे सर्व ज्ञात आहे. मुंबई महापालिकेचे बजेट केरळ सारख्या अनेक राज्यांपेक्षा मोठं असतं. हे राज्य सरकारे आणि अनेक महापालिका आज कर्जाच्या विळख्यात आहेत. अशा वेळी 80 ते 90 हजार कोटींच्या मुदत ठेवी मुंबई महानगरपालिकेकडे आहेत. हे मुंबई महापालिकेचं वैभवच आहे असं समजलं जातं. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील अतिश्रीमंत असलेली ही महापालिका आता दुभंगलेल्या शिवसेनेला जिंकता येईल का हे पाहणं गरजेचं आहे. आणि हाच प्रश्न सर्वांच्या मनात असेल. बदल होणं हे नैसर्गिक आहे, कारण तो सृष्टीचा नियम आहे. संपूर्ण देशावरती राज्य करणाऱ्या काँग्रेसलाही आता कशी परिस्थिती आली आहे हे आपण बघतोच आहोत. मुंबई महानगरपालिकेबरोबर राज्यातील इतर सर्व महानगरपालिकांच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. या सर्व महापालिकांच्या उत्पन्नाची बेरीज केली तर मुंबई महापालिकेपेक्षा कमीच भरेल. पण तरीही प्रत्येकाची आपली मनोकामना असते. त्या मनोकामनेनुसार राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, ठाणे यासारख्या सर्व महापालिकेच्या निवडणुकीचं वेध आता सर्वांनाच लागला आहे. आजच्या परिस्थितीनुसार यापुढे आता पैशांचा खेळ सुरू होणार आहे. ज्यांच्याकडे लाखो करोडो रुपये असतील तोच निवडणूक लढू शकतो. तेव्हा आता मतदारांनी आगामी महिनाभर महाराष्ट्राच्या महानगरात महामतदानासाठी सज्ज झालं पाहिजे. गेले अनेक वर्ष अगदी आवासून निवडणुकीची घोषणाची वाट बघणाऱ्या कितीतरी माजी आणि भावी नगरसेवकांना सेवेची संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हा सेवेचा मार्ग ज्यांच्यासाठी यशदायी ठरणार आहे त्या सर्व नगरसेवकांना आणि महापालिकेतील भावी लोकप्रतिनिधींना आमच्याकडून अधिक शुभेच्छा प्रदान करतो. भावी काळात महाराष्ट्रातील सर्व महापालिका आपली भूमिका पार पाडण्यासाठी निश्चितपणे जीवाची बाजी लावतील. याबाबत आज तरी शंका घेण्याचं कारण नाही.